महाराष्ट्र म्हणजे सणांनी समृद्धीने नटलेला असा आपला महाराष्ट्र. तर आता आपली संक्रांत आली. मग संक्रांतीला आपण घारगे तर बनवतोच. तर घारगे वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात. तर मी आज तुम्हाला खोबरं आणि गाजर याच्यापासून घारगे कसे बनवायचे हे मी दाखवणार आहे. अगदी फुललेले छान खमंग खुसखुशीत असे वेगळ्या पद्धतीचे घारगे तुम्ही नक्की बनवून बघा. आणि पटकन शालिनी डॉटर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. किती मस्त खमंग खुसखुशीत गरम वाफ येते बघा. अतिशय सुंदर खायला लागतात. तर गूळ, खोबरं, गाजरं हे साहित्य वापरून आपल्याला घारगे बनवायचे आहेत. तर गाजरं आपण बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून घेऊया. नसेल तर तुम्ही गाजर खिसून घ्या. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करा. हे मी कुकरला लावणार आहे म्हणून तुकडे करते, पण बारीक मॅश करावंच लागतं. आता गाजर घालते मी एका डब्यात. त्याच्यात खोबरं घालते आणि गूळ घालते. थोडंसं पाणी घालून मी कुकरला लावून घेते. आता कुकरच्या 3 शिट्ट्या किंवा 4 शिट्ट्या काढायच्या म्हणजे अगदी छान मस्त शिजतं. बघा किती छान शिजले. तर तुम्ही रवीने असं घोटून घ्या किंवा हाताने बारीक करून घ्या किंवा मिक्सरला बारीक लावून घ्या. कोणतीही कृती करा, पण अगदी बारीक छान करून घ्या. त्याच्यात हळद घातलेली आहे, थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार, जायफळ आणि वाळलेली सुंठ घातलेली आहे. अगदी फ्लेवर खूप छान येतो. आता गव्हाचं पीठ आपल्याला घालायचं आहे. पहिल्यांदा मी एकच बाऊल घालते. त्याच्यानंतर डाळीचं पीठ 1 चमचा, 2 चमचे तांदूळाची पिठी, तूप आणि थोडंसं तेल असं घालून मी मिक्स करून घेते. आता आपल्याला लागेल तसं थोडं थोडं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि अगदी मस्त तिंबून घ्यायचं आहे. आणि 1 तास आपण असं हे भिजवून ठेवायचं आहे. 1 तासानंतर पीठ छान फुलून येतं. आत्ता आपल्याला याच्या घारग्या करून घ्यायचे. अगदी छान घारे होतात. तर पोळपाटावर मी कागद ठेवला आहे, त्याच्यावर तेल लावले. आता त्याच्यावर मी हातानंच थापून घेते. तुम्हाला लाटायचं असेल तर तुम्ही लाटून घ्या, पण थापलेली गोष्ट खूप छानच होते ना हातानं, म्हणून मी थापून घेतली. आता कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यात मी घारगे सोडते. आता तळायची एक ट्रिक आहे. तर त्याच्यावर आपण झाऱ्यानं तेल घालायचं म्हणजे घारी खूप छान फुलते. अगदी मस्त फुलते. तुम्ही बघा किती छान फुलते. पटकन असं फुलत 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 येते आणि घारी छान फुलली ना तर खायला खूप सुंदर लागते ना, रुचकर. अगदी खमंग खुसखुशीत मस्त लागते. आता घारी आपली छान फुललेली आहे. अशाच घाऱ्या आपण सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. मी दुसरी पण घारी तुम्हाला दाखवते. अगदी तेल मारायचं. तेल जर तुम्ही नाही मारलं तर अजिबात घारी फुलणार नाही. तर छानच घाऱ्या करायच्या असतील तर अशी ट्रिक